पब्लिक साईडला आल्यावर जरा कुचमतेत. आतनं कमी पडेल, पब्लिक बघेल ना, आतनं कमी पडेल. बैल आल्यानंतर बैल उतरवायचा, बैलाला फाटीतनं चालवून आणायचं, बांधायचा बैल, झोपायच्या आधी पाणी करायचं, झोपायचा व्यवस्थित बैल, सावकाश खाली आणायचा. असे जड गाड्या असायच्या तेव्हापासून आता कोण नाही माझ्याबरोबर राहिलं. ओगलेवाडीचे GP पाटील, कडगुंचे सबस्क्रायबर भेटलेत मित्रांनो. बैलगाडी शर्यतीमध्ये आल्यानंतर भेट झाली, अतिशय सविस्तर आणि चांगल्या पद्धतीनं ही भेट झाली. अचानक समोर आले, म्हणले दादा असं असं या. ठीक आहे म्हणले, आता तुमची मुलाखत आपल्याला घेऊनच जायचं या. तर ओळख दिली पहिल्यांदा, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. भारी वाटलं मित्रांनो, असं लय खुश. तर काय सांगाल आज कोणाचा पायरा कसा या? काय आपल्या पाहुण्यांचं वासरू आहे, लय दिवस झालं मागत होतो, त्यामुळं आज गाडी हाणतोय आम्ही. तर आज लिंब मध्ये आला या. कुठला बैल आज तुम्ही आणलाय? आज वाईकरांचा नंद्या. वायकरांचा नंद्या. आणि नंद्या आणि दुसरं कोण आहे नंद्या सोबत? हा शंभू, सातारचा शंभू. कसा पायरा झाला? आदत टॉपला पळतो. आदतला टॉप पळतोय. अरे वा. तर कुणी कोणाला फोन केलता आज मैदानासाठी? नाही, मैत्री खातीर झाली. मैत्री? कवाची मैत्री तुमची? काय जुनी मैत्री आमची. बर. मैदानाविषयी थोडंफार? मैदान काय नाही, चांगलं चाललंय सकाळपासून. रितसर मैदान चाललंय. किती वेळ गटात आहे आता? 18व्यात. 18व्यात. तास किती वय? तास कडन. काय वाटतंय, कडनं गाडी लागली तुमची? नाही कडन आहे म्हणून आम्ही खुश आहे. का हो? कडनं आपला आमचा वागले पडतो पब्लिक किंग. अरे वा. माणसं जरा थोडं पब्लिक साईडला आल्यावर जरा कुचमतेत. आतनं कमी पडेल, पब्लिक बघेल ना, आतनं कमी पडेल, पण बाहेरनं जास्त बरं गडबड आहे जरा. ओके चला, आता गाडी सुटती मित्रांनो. ही त्यांना पळवायचं या. का त्याच्यावर लिहिलंय पण त्यांना या इकडे दाखवतो. बघा इथं लिहिलं या, पब्लिक किंग मेकर शिवा आहे का. तर या ठिकाणी सुट्टी मेकर आल्यात. सुट्टी मेकर काय सांगताय आपल्या बैलाविषयी? नंद्या सुट्टीला एकदम चांगला बैल, एकदम शाना उभा राहतो, दुसऱ्या बैलाला त्रास देत नाही, काय नाही खाली ना, अगदी शान्या बैलासारखा निघून जातो. निकालाला भरपूर बैल वाढतो. स्वभाव एकदम शांत बैल आहे, अजिबात कुणाला मारणार नाही, काय नाही. किती दिवसापासून ह्याची सुट्टी करताय तुम्ही? आता बघा 4 ते 5 महिने झालं मी या बैला सुट्टी करतोय. मी असतो, धीरज असतो, आम्ही दोघं ड्रायव्हर पण आहे, सुट्टी मेकर पण आहे. आता आणखीन दुसरं मैदानावर आल्यानंतर काय तुम्ही बैलासाठी करता? म्हणजे सुट्टी तर आहेत अजून. बैल आल्यानंतर बैल उतरवायचा, बैलाला फाटीतनं चालवून आणायचं, बांधायचा बैल, झोपायच्या आधी पाणी करायचं, झोपायचा व्यवस्थित बैल, सावकाश खाली आणायचा. असे हिशोबानं व्यवस्थित चालू असतं आपलं. तर तुमच्याकडे बैल आहेत का? माझ्याकडे घरी एक खोंड आहे, आबांचे 2 बैल आहेत. आबांच्या भावाचा एक चांगला खोंड गरोडा म्हणून पाळला लागता मागाशी. वाजतात आहेत आमच्या आबा डोंगरे. नमस्ते काका. नमस्ते. विकास नाळ YouTube चॅनलवर मुलाखत होती आपली. बोला. तर काय सांगाल, आपल्याकडे किती बैल आहेत, कवा बसणं तुम्हाला नाद लागला? 50 वर्षापासून पळतोय. जड गाड्या असायच्या तेव्हापासून आता कोण नाही माझ्याबरोबर राहिलं. ओगलेवाडीचे GP पाटील, कडगुंचे माळी, काल्याचे अधिकृत कोण बॅलन्स आपला. तर आता तुम्ही म्हणताय जुना नाद आहे किंवा तुम्हाला हे 50 वर्षाचा आहे. हो. त्यावेळेला तुमच्या आठवणीत असलेला कुठली बैलगाडी त्यावेळेस टॉपला पळत होती? GPचा बाब्या पळत होता, जिंतीचा सोन्या पळत होता, लिमचा व्यापार पळत होता, कडगुंचा माळ्याचा प्रधान पळत होता, केवढा पळत होता भगवान काकड्यांचा, परत भाऊतावऱ्यांचा बैल पळत होता, आमचा नंद्या पळत होता, भाऊतावऱ्यांचा मावऱ्या पळत होता. आणि आम्ही चालत जाऊन खेळायचो त्यावेळी. तसं नाही खेळायचं, चालत जाऊन. त्यावेळेला मैदान कुठं भरत होती काय सांगा? जत्रेची फक्त मैदान अशी नव्हती भरत. तरी कुठली असतील? प्रत्येक गावची यात्रा असेल, ते शोक असेल त्याला, गाडी पळवायची आता मला. चला ओके, धन्यवाद, तुमचं मनापासून आभार मुलाखत दिली त्याबद्दल. तर चला.